नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आणि ऑफकोर्स पार्ट 2मध्ये. जसं की तुम्ही लास्ट पार्टमध्ये पाहिलं, आम्ही बाना हिल्स पूर्ण फिरलो, तिकडचं स्ट्रक्चर पाहिलं, गेम्स खेळलो, लंच खूप छान केला आणि आता आम्ही सगळे एकत्र होऊन चाललो आहे गोल्डन बीचला. सो हा रोलर कोस्टर आम्ही आता त्या साईडने जे येत आहेत ना तिथून आम्ही आलो होतो केबल कार. तर आम्ही ह्या साईडच्या केबल कारला आहोत. Station and take the cable car 5 minutes only to reach the Golden Bridge. किती छान आहे, किती छान आहे बघा. Yeah, come inside and go to cable car. त्यांचं जे बांधकाम आहे ना तेच एवढं इंटरेस्टिंग आहे की तुम्ही दुसरं काही बघूच शकत नाही, त्याच्यावर नजरच हटत नाही. एवढं सुंदर आहे आणि आता अजूनही काही बनतायत गोष्टी आहे बघा. वो 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 कॅसल कसं बांधलं. हा ना, आणि हेच हे नाही कॅसल आहे ना, किती छान वाटतं. आता आम्ही पुन्हा खाली चाललो. आता आम्ही चाललो गोल्डन ब्रिजला, खाली चाललोय खरंच वाटतं. सो तिथून एंटर केलंय, खाली उतरलो आता म्हणजे केबल कारमधून. हा का बडबड तोडायला समजत आहे यार, दहा वेळा बोलवतो इकडे ग्रुपला बघतो. आता आम्हाला जायचं आमचं जाऊ काय. वन मोर सजेशन फॉर यू गाईज, तुम्ही जेव्हा पण गोल्डन बीचचा प्लॅन कराल एकतर अर्ली मॉर्निंग या. पहाटे पहाटे इथे अजिबात गर्दी नसते आणि फोटोज खूप छान येतील. आमचं तर ऑफ सीझन होतं तरी पण आम्हाला एवढा क्राऊड मिळाला, बट ठीक आहे, आमचे फोटोज बरे आले. तुम्हाला दिसतंय एवढं सुंदर वेदर झालंय ना इथे, एवढं सुंदर वेदर झालंय. पूर्ण धुकं जमा झालंय बिकॉज नुकताच पाऊस येऊन गेला होता एकदम हलका हलका, त्यामुळे पूर्ण धुकं झालंय. कालचं पण काहीही दिसत नाहीये तुम्हाला. हलके हलके फक्त रोपवेज दिसत केबल कार दिसत असतील, अदरवाईज काहीच नाही आहे. आणि एवढा सुंदर वेदर आणि माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे हे आत्ता माझं आवडतं ठिकाण झालं बिकॉज आत्तापर्यंत मी जेवढं फिरले आणि त्यामध्ये मला एवढा थकवा जाणवला आहे की इथे मला काहीच फील होत नाही आहे. मी दिवसभर त्याला फिरते आणि म्हणतात ना सोने पे सुहागा टाईप हा ब्रिज आहे यार, एवढा छान वाटतं इकडे येऊन. ते हात आणि त्या हातावरचा तो ब्रिज, काय तर म्हणू मी, काय म्हणू, माझ्याकडे शब्द नाही आहेत, मी याचं वर्णनही नाही करू शकत आहे. एवढं सुंदर आहे हे सगळं, मी क्लिअर दाखवू शकत नाही की किती फॉग आहे, बट खूप मस्त आहे. Look at this beauty and this beauty too and this beauty too. वाव, मी खूप ट्राय करते दोन्ही हात एकत्र घेण्याचा, बट हे एवढं मोठं आहे ना की ते नाही होत आहे कॅप्चर एका याच्यातच. बट तुम्हाला दिसत असेल मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करते. आम्ही त्या ब्रिजवर ऑलमोस्ट 1 पाऊण तास होतो आणि आम्हाला टाईम लिमिट नव्हते. सो आम्ही खूप वेळ थांबलो आणि नंतर मग म्हटलं बघूया, अंधार व्हायच्या आधी आपल्या घरी पण जायचं आणि गाईडने एक टाईम दिला होता. सो आम्ही त्या टायमामध्ये आम्हाला त्या जागेवर पुन्हा पोचायचं होतं. सो जो हायेस्ट पॉईंट होता तो बाना हिल्स होता. देन आपल्याला खाली उतरून गोल्डन ब्रिजकडे यावं लागतं. तिथून मग आपल्याला पुन्हा केबल कारने खाली सुटतात. टर्फने कव्हर केलंय, ग्रास गरम किंवा ते फंगस पण नाही ना त्याने. तुम्हाला दिसतंय एकदम छोट्या छोट्या मुंग्या चालल्या. जितकं आपल्याला खाली म्हणजे मला गरम होत होतं त्याच्याहून डबल थंडी मला वर वाजत होती. आणि आता पुन्हा आम्ही जसे जसे खाली चाललोय तसं जसं टेम्परेचर वाढत चाललं आणि पुन्हा आम्हाला गरम व्हायला चालू झालंय. बट खूप खूप मजा केली आम्ही. कसलं भारी बाथरूम, मला खूप आवडलं म्हणून मी व्हिडिओ घेतला. नाही तर मी आतापर्यंत काही बाथरूमचा व्हिडिओ नाही घेतलाय, तर जज करू नका मला. अशा प्रकारे आमचा हाही दिवस संपलाय. आज आम्ही थोडं घरी लवकर जातोय. त्याची काही करता येत आहे का, जर काही केलं तर नक्की पुढे ऍड करू. ओके, बाय. सो रूमवरून आम्ही असे काही रेडी झालो आहे. बीचवर फोटोज काढायचे होते म्हणून आल्यापासून मी बीचवर गेलो नव्हतो.
आता आम्ही बीचवर आलो आहे, जे आमच्या हॉटेलच्या समोरच होतं. तिकडे आलो आम्ही. असे जे टुरिस्ट होते त्यांना आम्ही पकडून सांगत होतो की आमचे फोटो काढायला, पण आम्हाला काही फोटो जास्त आवडले नाही. असे रॉ पिक्स काढले, ते पण छान आलेत. आमचा आज दिवस खूप सुंदर गेला आहे. ॲनिव्हर्सरी खूप छान झाली आजची. म्हणजे आज खूप स्पेशल डे होता, तो स्पेशलीच स्पेंड झाला आहे. आता आम्ही छोटंसं डिनर किंवा एक असं पिझ्झा शॉपमध्ये वगैरे जाऊन थोडंफार खाणार आहोत आणि मग रूमवर जाऊन आराम करणार आहोत, कारण आमचा हा लास्ट डे आहे ट्रिपचा. खूप इमोशनल होती मी, बिकॉज खूप मेमरीज बनल्यात माझ्या ह्या ट्रिपमध्ये. सो हाय, गुड इव्हनिंग गाईज. आणि आम्ही आमच्या छोट्याशा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला बाहेर पडलो आहे रेडी होऊन. मी आता केस बांधले आहेत कारण का गरम होतं आहे खूप इथे. सो आता इथे आम्ही खूप ऐकलं होतं की मँगो स्मूदी खूप फेमस आहे दनांगची, सो ती आम्ही ट्राय करतो आहे. तोपर्यंत तुम्हाला मी जस्ट लोकल स्ट्रीट इथे कसे राहतात, म्हणजे लोकल स्ट्रीट फूड कसं असेल तुम्हाला दाखवते एकदा. गाईज इकडचे रोड ना, मी आता एवढे दिवस फिरती आहे, एक खड्डा नाही राव, एक खड्डा नाही. लाईक आहे दनांग सिटी सुंदरच आहे, प्रश्नच नाही, पण एवढं मी फिरली आहे ना कुठेच नाही. कच्च्या रस्त्यांवर सुद्धा त्यांचे खड्डे नाही आहेत. कच्चे रस्ते मुळात त्यांच्याकडे नाहीच आहेत, सगळे अशा साईडने त्यांनी तुम्ही नीट बघा ना, दगड यूज केले, दगडांचा रोड झाला हा. असं डांबरीकरण वगैरे तसं काही नाही आहे. दगड असतात ना, प्लेन गुळगुळीत रस्ता नाही आहे हा, टेक्स्चर आहे पूर्ण पूर्ण दगड आहेत. हो, आणि ट्रॅफिकचे रूल इथे तुम्हाला एकही, मला तरी अजूनही RTO वाला अजिबात दिसला नाहीये. सगळं कॅमेरामध्येच असतं आणि ते लोक प्रामाणिकपणे रूल्स पाळतात सुद्धा. तर तुम्ही बघताय की इकडे प्रत्येक जण, जो कोणी तो स्कूटीवर, मुलगी असू दे मुलगा असू दे, प्रत्येक जण हेल्मेट घालून आहे. दोघं ते पण, मागचाही पुढचाही, दोघांनी पण हेल्मेट घातलंय. सो आम्ही आता एका पिझ्झा शॉपमध्ये आलो आहे आणि खूप छान आणि वेगळ्या प्रकारचा पिझ्झा शॉप आहे. जसं तुम्ही बघताय की इथे पिझ्झा ओव्हनमध्ये नाही करत आहेत, तर ते भट्टी तिकडून ते पिझ्झा म्हणजे बनवत आहे. ट्रेडिशनली बेक्ड पिझ्झा असं स्पेशालिटी आहे या शॉपची किंवा या आउटलेटची. ये है मेरा पिझ्झा. आम्ही काही जास्त रिस्क न घेता चुपचाप मोजरेला मागवलाय. हा झाला ना की तुम्हाला दाखवते कसा बाहेर येतोय. सही आहे ना, म्हणजे मी तरी असा पिझ्झा नव्हता खाल्ला कधी. सो आम्ही खूप छान पिझ्झा एन्जॉय केलाय आणि एक आमच्या आजच्या दिवसाचा स्पेशल फोटो सुद्धा काढलाय. खूप सुंदर फोटो आलाय तो, एक्झॅक्ट जसा हवा आहे तसा नाही आलाय, पण ठीक आहे. तो मुवमेंट खूप छान होता. आधी आमच्या दोघांमध्ये फिलिंग खूप छान होती. सो खूप सुंदर फोटो दिसतोय. आणि इथून आता 10 मिनिटावर आमचं हॉटेल आहे. सो तिकडे जाऊन आम्ही आता छान झोप पूर्ण करणार आमची, बिकॉज आमची झोप गेले काही दिवस अर्धी सुद्धा झालेली नाही आहे. 4-5 तास झोपत होतो. एक्झॅक्टली, बिकॉज आम्ही झोपायचोच अडीचला वगैरे, सकाळी 4-5ला उठावं लागायचं. सो आजचा दिवस खूप सुंदर गेला आहे, अजिबात आम्ही दमलो नाही आहोत आणि आमची छोटीशी डिनरसुद्धा खूप क्यूट आणि खूप सोबर छान झाली आहे. मला हेवी जेवायचं नव्हतं, बिकॉज आमचं लंच जसं की तुम्ही पाहिलं आहे खूप छान झालं आहे. त्यामुळे आम्ही काही जास्त डिनरला वगैरे प्रॉपरली गेलो नाही. मला पिझ्झा ट्राय करायचा होता. आम्ही खूप वाचलं होतं, रिव्ह्यू वाचले होते की इकडचा मार्गेरिटा पिझ्झा खूप जास्त फेमस आहे. सो तो आम्ही ट्राय केला आणि खरंच खूप छान होता. जास्त चीजी नाही, जास्त तो प्रॉपर सॉस वगैरे मस्त होता. सो तो आम्ही ट्राय केला आणि मस्त होता खरंच. आम्हाला अजून एक घ्यायचा होता, पण त्यासोबत मला पोटॅटो स्मॅश हवा होता, बट तो नाही मिळाला, ते संपला होता. सो आम्ही तो एकच पिझ्झा खाऊन
आता निघालो, फोटोज काढलेत, घरी जाऊन आराम करणार आहोत. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लवकरच आता आम्ही गावी जाणार आहोत. ॲक्च्युली फिक्स नाही आहे, बट आम्ही गावी जाणार आहोत. सो गावी जर काही स्पेशल लोकेशन असेल किंवा रँडम मला ब्लॉग्स हवे असतील तर कमेंट करा, नक्की तेही आम्ही टाकू. सो आजच्यासाठी एवढंच. बाय, गुड नाईट, काळजी घ्या आणि असेच आमच्या सोबत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.